11 एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचं कॉम्बॉक्सच्या दिशेनं ही विनंती असेल. येस, मी मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय शिवराम साहेब भोईर आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. ही विनंती असेल. शिवराम भोईर साहेब आपल्याला देखील विनंती करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच अतिशय सुंदर स्पर्धा, अगदी प्रेमात पडणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन, क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रेमात पाडणारी अशी स्पर्धा आपण पाहतोय. ती नौका आपण पाहायला मिळतंय, अतिशय सुंदर, आणि त्या नौकेत असणारा पाहायला गेलं तर होडीत असणारे ते सुंदर आणि आकर्षित करणाऱ्या अशा त्या चमचमत्या ट्रॉफ्या, हे सर्व काही आपण पाहायला गेलं तर एक वेगळं आणि आगळं वेगळं असं हे नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. तो कर्णधारांचं कॉस्ट्यूम आपण पाहतोय, ती ग्रँड एंट्री आणि सर्व काही आज अगदी प्रेमात पडणारं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रुप मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू जो मानकरी राहिलाय त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर विघ्नेश साखळतोडे. मी मान्यवरांना विनंती करतोय, हरेश्वर पाटील साहेब आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. ध्रुविक किशोर पाटील यांच्या माध्यमातून ही जर्सी स्पॉन्सर केलेली आहे आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. सामन्याच्या दिशेने वळतोय. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू सिंगल धाव धाफळकामध्ये येत असताना पुन्हा एकदा प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी गचाड थ्रो आणि त्या कारणास्तव सिंगल धाव, पुन्हा एकदा धाफळकात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफळकार येतात. तिसरा चेंडू चांगलं फटका एक्झिक्यूट केलेला, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटतंय निवानेला या संघाकडून. गौरव दादा एक आक्रमक फलंदाज आहे आणि इथे मिस्टर जतीन आपण एक आक्रमक. ओ हो, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, सीमारेखा पार डीजे. नायकम कुणाला घाबरत नाही, थँक्यू. इथे चांगलासा फटका एक्झिक्यूट केलेला आणि काय चौकार मारलेला आणि इथे हलक्याने दिशा दिली आहे, तोपर्यंत सिंगल रन आलंय. गौरव पाटकर ह्याच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार आता पुन्हा एकदा सज्ज होतोय जतीन दादा. चांगलासा फटका एक्झिक्यूट. ओ हो, AK-47च्या रफ्तारने येतोय चौकार. संघ मैदानी उतरला सारा, दर्शन घेऊन भवानीचा संघ मैदानी उतरला सारा. मारंबर पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा, आमच्या मारंबर पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ एक फ्लाइंग स्टार्ट, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरव पाटकर असेल, जतीन सारखा खेळाडू असेल, सातत्यानं प्रभावित करणारा हा खेळ ह्या 2 खेळाडूंमध्ये पाहिलाय. सायबा बी संघ देखील तितकाच मोठा एक संघ, मनीष शिंदळेकर सारखा खेळाडू असेल, एक घणाघाती फलंदाज म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. दुसरीकडे अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची रणनीती आखली जाते आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत पाहतोय. 1.1 चेंडूंचा खेळ, 12 धावा ह्या धाफळक्यावर आतापर्यंत आहेत. मुकेश शानदार गोलंदाजी, अतिशय सुंदर ज्या वेळेला खेळपट्टीवर पडतो आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी वळण घेत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफलक 13 धावा ह्या धावफलकावर आहेत.
सुरुवात चांगली आहे ते गौरव दादानी ते चांगलीशी सुरुवात केली आणि चांगलाचा फटका एक्झिक्यूट तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय निवाणी लायन संघाकडून चांगलाचा फटका एक्झिक्यूट केलेला आहे ते गौरव दादानी काय फटका एक्झिक्यूट केलं पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अजून एक क्षेत्र ओहो काय क्षेत्ररक्षण चांगला फेकी वेगवान होती पण बॅकअपला फिल्डर आहेत पुन्हा एकदा सज्ज होतोय काय फटका एक्झिक्यूट केलेला 2 चौकार आलेत तो हो दुसरा चौकार मारला इथे जतीन दादानी डीजे थाटात विरार गावात साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात असं नक्कीच अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं अतिशय जबरदस्तरित्या एक बॅटला सूर गवसलाय आणि आता मात्र थांबायचं नाव घेत नाही सायबा बी सारखा संघ आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच जतीननी ज्या प्रकारचा उल्लेख केला MPL मध्ये चॅम्पियन आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा कुठेतरी ढासळला होता हा संघ तो कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि त्या प्रकारची सुरुवात देखील आहे पुन्हा एकदा यावेळी थोडासा फंबल आणि त्या कारणास्तव जातोय लगातारचा दुसरा बॅक टू बॅक डीजे 22 धावा धावपल कवर आहे दोन षटकाराचा खेळ झालाय 2 षटकाराच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपल कवर आहे सुरुवात चांगली इथे सायबा बी संघाची इथे 1 चौकार गौरव दादानी मारलेला आणि 2 चौकार 3 चौकार इथे जतीन दादानी मारलेला ओहो खूपच लॅग स्टंपच्या बाहेर इथे गौरव दादा इथे आक्रमक फलंदाज आहे ओहो दुसरा लॅग स्टंपच्या बाहेर आलाय ओहो तिसरा लगातारचा तिसरा व्हाईट बॉल आलाय नक्कीच थोडीशी कुठेतरी डोकेदुखी असेल ज्या प्रकारच्या अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये ऍड होतात खऱ्या अर्थाने धावफलक हे आता धावतंय सायबी बी संघाचं आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 25 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 26 धावा ह्या धावफलकावर आहेत आणि 2 सलामीर फलंदाज जतीन असेल त्यानंतर गौरव पाटकर सारखा खेळाडू असेल प्रभावित खेळ राहिलाय आणि त्या खेळाला आतापर्यंत साजेसा खेळ केला जात आहे पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने सिंगल धाव दिशा देण्याचं काम 27 धावा धावफलकावर आणि दुसरीकडून आम्हाला हर्षद देखील माहिती देत आहेत की पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या दुसरं षटक तिथे देखील 11 धावा आल्या होत्या तिसरं षटक यावेळेला मार्गस्थ आहे आतापर्यंतचे 2 चेंडूंचा खेळ झालाय धावफलक आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत थोडासा खर्ची पडलाय आशिष आहे स्वकर्णधार आहे उंच तगडा ताकदवान आणि तितकाच मोठा क्रिकेटचा अनुभव आहे आज बॉक्स क्रिकेटमध्ये एक मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय कशा प्रकारचा खेळ राहील स्वतःला सिद्ध करण्याचा नक्कीच तितका प्रयत्न राहील क्रिकेट हा खेळ सातत्यानं आपण पाहतोय अगदी प्रेमात पडणारा असा खेळ आणि क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे डायरेक्ट हिट पहिला गडी बॅक टू द डगआउट गौरव पाटकरच्या रूपानं गौरव पाटकरच्या लागा खेळाला यावेळेला पूर्णविराम दम नाही कम कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो नवीन बॅट्समॅन मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मनीष दादा पुन्हा एकदा काय इथे चांगलंच असेल ओ चौकार आहे काय यस चौकार डीजे
येस थँक्यू टीचर. येस पंच. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिला, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ अतिशय प्रभावित खेळ. आणि दुसरीकडून मॅन्युअल स्कोरर असेल, टेक्निकल स्कोरर आम्हाला माहिती देतात पहिल्या 3 षटकांमध्ये 11 धावा आल्यात. त्या प्रकारची रणनीती राहिली आहे. पहिला चेंडू आखडू टप्प्याचा चेंडू आहे. अतिरिक्त धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड होईल. 34 धावा धावफलकावर आहेत. मनीष शिंदळकर ज्यासाठी जाणला जातोय सातत्याने घणाघाती प्रहार, ज्याच्या बॅटमधून आपण सातत्यानं पाहतोय की विस्फोट आणि विस्फोटक फलंदाजी म्हणून ओळखला जाणारा मनीष शिंदळकर दुसरीकडे. विशाल दादा समोर पुन्हा एकदा हो खूपच लॅक्स्टमच्या बाहेर. तेवढं चांगलं कीपिंग पाहायला भेटतंय. विशाल दादा समोर पुन्हा एकदा जतीन दादा सज्ज होते. चांगलाचा फटका एक्झिक्यूट. बॅट्समॅन खातोय सुकट आणि नुसता मारतोय उपट. विरार गावात सायबा प्रीमियर लीग भरली. थाटात विरार गावात सायबा प्रीमियर लीग भरली. थाटात विरार गावात. थँक्यू डीजे. वाटतं आज जतीन दादांनी 5 सुकट खाऊन मारलंय उपट. अजून एक मारलाय का? हो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चांगलाचा फटका एक्झिक्यूट केलेला. 41 धावा धावफलकावर आहे. जतीन दा हो चांगलासा हो अजून एक खाल्ली आणि सुकट आणि मारली उपट. काय डीजे. खरं तर हा मनीषचा एक स्वाभाविक खेळ आहे आणि त्या प्रकारचा खेळ करणं जाणतोय. यावेळेला थोडासा वळण घेतोय. निर्धाव चेंडू नक्कीच असेल. धावफलकावर 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 46 धावा ह्या धावफलकावर कुठल्या गेल्यात. खुला टप्प्याचा चेंडू यावेळी ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न महेश होता ज्या ठिकाणी. थोडासा फंबळ आणि तोपर्यंत धावफलकामध्ये सहज आणि सोप्यारित्या सिंगल धावी धावफलकामध्ये ऍड केली जाते. 47 धावा का 50 पार करेल ह्यावर देखील आता नजर दिली जाईल. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. गडी बाद 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 47 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24-48 धावा ह्या धावफलकावर नक्कीच कुटाव्या लागतील. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे राहुलच्या दिशेनं. दिलात झापून झोपूक वाजत राहतंय ग. दिलात झापून झोपूक वाजत राहतंय ग. दिलात झापून झोपूक वाजत राहतंय ग. कितीही असू दे लोड नाते आमचा सोड रे. नाग मोडी घाटात ओढती या लोड रे. हो कितीही असू दे लोड नाते आमचा सोड रे. नाग मोडी घाटात ओढती या लोड रे. नाही जाऊ देत पुढं कसलाही एवढ्या हुड. प्रेक्षक आमच्या समोर जे उभे आहेत विनंती असेल थोडंसं आपण बाजूला व्हायचं आहे. आमच्या पाठी टेक्निकल टीम आहे, त्यांना दिसत नाही. त्या कारणास्तव रिक्वेस्ट असेल तुम्हाला प्लीज थोडंसं बाजूला व्हायचं आहे. चला मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते येणारे 24 चेंडू 48 धावेंचं एक भलं मोठं आव्हान. हे नक्कीच धावफलकावर असेल. चालू असणारा सामना 2 संघ, एकीकडे सायबा बी आहे तर दुसरीकडे निवान 11चा संघ आहे. 2 सलामीवर बॅटर नक्कीच असतील. एक चांगली सुरुवात हे करून द्यावं लागेल. ज्या प्रकारची सुरुवात 2 खेळाडूंमध्ये राहिली होती, जतीन असेल गौरव पाटकर असेल, एक फ्लाइंग स्टार्ट होती आणि त्या बळावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. तशा प्रकारची सुरुवात दुसरीकडून राहील का, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं 2 सलामीवर बॅटर आशिष आहे स्व कर्णधार, तर दुसरीकडे आलोक आहे. जतीन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह केला होता.
परंतु निर्धाव चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिला चेंडू चांगल्यारीत्या गॅदर केला जातो. 48 धावांचं एक भलं मोठं आव्हान नक्कीच धावफलकावर आहे, परंतु क्रिकेट ह्या खेळामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसतं. आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलंय, अनेक मोठमोठे खेळाडू असतील, कभी एक तेरी येतो एक मेरी, अशा प्रकारचं अनेक वेळा दृश्य पाहिले. परंतु ह्या सामन्यामध्ये काय घडेल ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. या अगोदरचा सामना आपण पाहायला गेलं तर ओम साईच्या रेहांत दुर्गेश इलेव्हनचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत लढला गेला होता आणि त्या प्रकारचा बिग फाईट होती. यावेळेला काय टिच्चून मारा होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, गडी बाद पहिला, बॅक टू द डगआउट आलोक. तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया विशाल दादा पुन्हा एकदा जतीन दादा समोर सज्ज होतोय. काय इथं मोठं आव्हान ठेवलं इथे निवान 11 संघासमोर. चांगलीशी फलंदाजी करून इथे चांगलंस, ओ हो काय किपिंग केले, टाळ्या होऊन द्या. साहिल दादा काय किपिंग केले यार, कडक. एका हाताने चेंडूला अडवलं होता. चांगलाचा फटका एक्झिक्यूट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. याच गडी बाद डीजे. स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जतीन दादा समोर विशाल दादा सज्ज होतं. चांगलाच फटका एक्झिक्यूट केलेला. हो हो तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं इथे मनीष दादा यांच्याकडून. सन्माननीय माजी नगरसेवक रंजनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम रंजनदादा, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीनं कैलाजी पाटील साहेब त्यांच्या साथीने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आणि या सर्वांचं आई भवानी मार्बलपाडा बिग बॅश लीग 2025च्या वतीने हार्दिक स्वागत. हो, गॅप मधून चेंडू निघून चाललाय, सीमा रेखा पार, चौकार. आई माऊलीचा माझे मोठे बायांचा. यस, धन्यवाद डीजे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. विशाल ज्याच्या बॅटमधून येतोय चौकार, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला काय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. विशाल बॅक टू द डगआउट. भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात, आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात, भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात, आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. धन्यवाद डीजे. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय भावेशदादा पाटील आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ह्या स्पर्धेचे सर्व आपण पाहतो आणि ही स्पर्धा खरं तर एक मानाची, सन्मानाची, अतिशय सुंदर, अगदी प्रेमात पडणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम आपण पाहतोय. अगदी आज पिवळमय वातावरण ह्या स्पर्धेचं आणि ती नौका, ती होडी असेल आणि त्या होडीतील चमचमत्या त्या ट्रॉफ्या आज सर्व काही आकर्षित करणार आहे. तो कर्णधारांचा कॉस्ट्यूम आपण पाहतोय, एक ग्रँड एंट्री. हे जणू काही आज आपण पाहायला गेल्यानंतर कोळीवाड्यात आलोय.
अशा प्रकारची नक्कीच प्रत्येक खेळाडूला आज फील असेल आणि संपूर्णतः त्या पटचं आज आपण मेहनत पाहायला गेली तर आई भवानी मारंबलपाडाचा पूर्णतः क्रिकेट क्लब संघ असेल, मारंबलपाडा ग्रामस्थ असेल, संपूर्णतः आयोजन कमिटी असेल, ह्या संपूर्णतः तितकाच एक मोठी एक मेहनत घेत असताना त्यापटी आपल्याला पाहायला मिळतात. या युनिक ट्रॉफीज आपण पाहतोय आणि ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच माननीय नगरसेवक रणजनदादा पाटील असेल, समाजसेवक भावेशदादा पाटील असतील, नेहमीच ह्या ग्रामस्थांच्या पाठी आपण पाहायला गेलं तर एक मोठा हात आणि एक मोठी थाप ह्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. उद्घाटन सोहळा कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेला पार पाडला होता त्यावेळेला वामन पाटील साहेब असतील, पांडुरंग भोईर साहेब असतील, वसंत पाटील साहेब असतील, शेखर पाटील साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, गणेश पाटील साहेब असतील, लक्ष्मण पाटील साहेब, विजय पाटील आणि आजच्या दिवसामध्ये सर्व मान्यवर ग्रामस्थांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आपण ऐकतोय, पाहतोय. एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आई भवानी मारंबलपाडा चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच संपूर्णतः ह्या स्पर्धेला लाभलेली आमची समालोचक कक्षात असणारी संपूर्णतः टीम, त्यामध्ये DBN लाईव्हच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय. धनंजय मांगेला असेल, हर्षद असेल, नयन असेल, आमचे टेक्निकल स्कोरर शुभम यांना आपण पाहतोय. आजच्या दिवसात हर्षदला आपण पाहतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर हर्षद पाटील असेल. आशिष 11 संघ, निव्हान 11 आहे, क्षमा असावी. आशिष ते नंतर कॉल मध्ये त्यांना कॉल दिलाय ना. ठीक आहे, बस. काही असोसिएशन रूल्स आहेत, त्या रूल्समध्ये बसत नाही आणि त्या कारणास्तव आपल्याला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. नक्कीच 2 रन्स ह्या मायनस केल्या जातील. अर्थातच काय तर 48 धावांचं आव्हान होतं ते आता 50 धावांचं असेल. आयोजकांकडून ही माहिती येते. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय शानदार आतापर्यंत प्रभावित राहणारा खेळ आपण पाहतोय. आज आमच्या सोबतीनं संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये राहुल डीजे ह्यांना देखील आपण ऐकलं होतं. पुन्हा एकदा मयूर, आमचे जवळचे मित्र, पुन्हा एकदा ऑन ड्युटी जॉईन झालेले आहेत. पंच कमिटी असतील, गंभीर पाटील, परशुराम पाटीलला आपण पाहिलं, खलिद सरांना आपण पाहिलं, विशाल पाटील असेल, प्रवीण पाटील बालीला आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. आणि पाठच्या 3 वर्षांचा इतिहास ह्या स्पर्धेचा आपण पाहायला गेला तर पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ टीम सायबा, दुसऱ्या वर्षामध्ये आलो त्या ठिकाणी रेहांत दुर्गेश 11चा संघ होता. तिसऱ्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तोच वर्षस्व, पुन्हा एकदा तेच दबदबा आहे. टीम सायबा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मॅचच्या दिशेने वळतोय. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 9 धावा फक्त आणि फक्त ह्या धावफलकावर आहेत. थोडंसं मॅचचं पारडा आपण पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी आयुष्य एकतर्फ जात आहे. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 48 धावांचं आव्हान आहे, परंतु आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा 5 गडींच्या मोबदल्यात. OUT आउट, गडी बाद. इथे 6वा गडी बाद आहे निवान 11 संघाला. डीजे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. नक्कीच ह्या स्पर्धेचं, ह्या चषकाचं आज संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये नाव गाजतंय. ज्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय आज मारंबलपाड्यामध्ये आला तर असं नक्कीच वाटतंय कुठेतरी आगळी कोळी समाजामध्ये आणि एक संपूर्णतः खेळाडू देखील एक ग्रँड एंट्री ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. कर्णधारांचे कॉस्ट्यूम आपण पाहतोय, कोळी लुक आणि संपूर्णतः आज आगरी कोळी फील येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ती नौका, त्या होडीमध्ये त्या चमचमत्या ह्या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीज, आज सर्व काही वेगळं आणि आगळी वेगळी अशी संकल्पना आपण पाहतोय. संपूर्णतः प्रवीण पाटील असेल, विशाल पाटील असेल, त्याचप्रमाणे संपूर्णतः आई भवानी क्रिकेट क्लबचा संघ, मारंबलपाडा ग्रामस्थ आणि संपूर्णतः हे मान्यवर कालच्या दिवसापासून ह्या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय अशी सुंदर स्पर्धा, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा.
चला ओम साईच्या संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण टॉससाठी आपला कर्णधार पाठवून ठेवायचा आहे. टॉस की बॉसच्या दिशेने मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. 9 धावा धावफलकावर आहेत आणि हे चित्र देखील बॉक्स क्रिकेटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते. 7 गडी गमावले गेले आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सामना थोडासा कुठेतरी आतापर्यंत एकतर्फा गेलाय. हर्षद आमच्यापर्यंत नक्कीच प्रत्येक वेळेला ही माहिती कळवत असतात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. नो चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. आर्यन आहे यंगस्टर खेळाडू, सातत्यानं आरू ह्या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. लोअर फुल टचचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं फक्त दिशा दिली गेले. सामना फिनिश, सामना खल्लास, एकतर्फा सामना राहिला. कॉंग्रॅच्युलेशन टीम सायबा बी अँड हार्डलक टीम निवान 11. पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस, विकास धसकर यांचा आज वाढदिवस देखील आहे. तर संपूर्णतः आमच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.